नमस्कार, मी अशोक अडसुळे परत एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपल्या या एज्युकेशनल चॅनलवरती, ज्याचं नाव आहे यस समर्पण. बाळांनो, आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन व्हिडिओ सिरीजमध्ये जॉमेट्री पार्ट 2 च्या सिमिलॅरिटी चॅप्टरचे काही कॉन्सेप्ट्स पाहत आहोत रिव्हिजन म्हणून. आणि त्यामध्ये आजचा पुढचा कॉन्सेप्ट आहे सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स. तर सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स मध्ये आपण सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स शिकूच, पण त्याच्या आधी त्याचा बेस माहिती असणं आपल्याला आवश्यक असतं बाळांनो. तर बेस म्हणजे काय की दोन ट्रायंगल आहेत, त्यांच्या नावावरून त्यांचा 1-to-1 करस्पॉन्डन्स नेमका कसा येतो. 1-to-1 करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस आणि 1-to-1 करस्पॉन्डन्स ऑफ साइड्स कसा येईल ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर 1-to-1 करस्पॉन्डन्स ऑफ टू ट्रायंगल्स. हियर दोन ट्रायंगल आपल्याला इथे दिसत आहेत. पहिला ट्रायंगल कोणता आहे, आधी आपण पॉइंट टाकूया तिथं 1-to-1 करस्पॉन्डन्स. वन टू वन करस्पॉन्डन्स याच्यामध्ये इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR या दोन ट्रायंगल मध्ये आपण यांच्या नावावरून जर करस्पॉन्डन्स घेतला तर ट्रायंगल ABC चा 1-to-1 करस्पॉन्डन्स येतो PQR सोबत. ABC चा 1-to-1 करस्पॉन्डन्स काय येतो, PQR नावासोबत. तर A व्हर्टेक्सचा 1-to-1 करस्पॉन्डन्स असतो P सोबत, B चा असतो Q सोबत आणि C चा असतो R सोबत. तर एकास एक संगती म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. तर A चा 1-to-1 करस्पॉन्डन्स आहे P सोबत, B चा असतो Q सोबत आणि C चा असतो R सोबत. तर ट्रायंगलचं नाव लिहायची पद्धती इथं बदलली, म्हणजेच इथले अक्षर इंटरचेंज झाले. इथले अक्षर इंटरचेंज झाले तर एकास एक संगती पण काय होते, बदलते. तर दोन ट्रायंगलची नावावरून एकास एक संगती म्हणजेच 1-to-1 करस्पॉन्डन्स आपण 6 वेळा लिहू शकतो बाळांनो. तर त्याचप्रमाणे आता ही एक पहिली वेळ आपण बघतोय नेमकं कसं लिहू शकतोय ते. तर इथं आता अँगलची म्हणजेच व्हर्टायसेसची 1-to-1 करस्पॉन्डन्स आपण बघितला बाळांनो. पण इथं साइड्स पण दिसत आहेत. तर साइड्स साइड AB चा 1-to-1 करस्पॉन्डन्स आहे PQ सोबत. सो AB चा 1-to-1 करस्पॉन्डन्स कुणासोबत आहे, PQ सोबत. BC चा 1-to-1 करस्पॉन्डन्स कुणासोबत येतो, QR सोबत. नावावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे बाळांनो. आणि AC चा 1-to-1 करस्पॉन्डन्स कुणासोबत येतो, PR सोबत. येस. तर अशा प्रकारे आपण दोन ट्रायंगलचा त्यांच्या नावावरून 1-to-1 करस्पॉन्डन्स समजून घेऊ शकतो. तर बाळांनो, बोर्डवरती तुम्हाला दिसत असेल डिफरन्स बिटवीन सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स अँड कॉन्ग्रुएन्सी ऑफ टू ट्रायंगल्स. येस. आता यापूर्वीच्या स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकलेला होतात काय की कॉन्ग्रुएन्सी ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट केव्हा असतात, म्हणजे दोन त्रिकोण एकरूप केव्हा असतात हे तुम्ही शिकला होता. आता यावर्षी आपण काय शिकतोय की सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे दोन ट्रायंगल्स सिमिलर केव्हा असतात. तर आधी कॉन्ग्रुएन्सी काय होती आणि ते बघूयात आपण. तर कॉन्ग्रुएन्सी मध्ये काय की इथे इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आपल्याला फिगर मध्ये दोन ट्रायंगल दिसत आहेत. पहिला ट्रायंगल आहे ABC, दुसरा आहे DEF. ते एक्झॅक्ट ऍज इट इज एकमेकांना दिसत आहेत, एकसारखे अलाइक दिसत आहेत ते. तर आपण 1-to-1 करस्पॉन्डन्स ABC चा DEF सोबत 1-to-1 करस्पॉन्डन्स घेऊन आपण बघूयात. इथं अँगल A इज कॉन्ग्रुएंट, अँगल A साइन वरून लक्षात येते अँगल A इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल D. अँगल B इथं फ्रॉम फिगर अँगल B हा कॉन्ग्रुएंट आहे अँगल E सोबत. साइन वरून आपण लक्षात घेऊ शकतो हे कॉन्ग्रुएन्सीचे साइन आहेत. अँगल B इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल E अँड अँगल C इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट विथ अँगल F. आणि त्याचप्रमाणे साइड्स पण आपण बघतोय की इथं कॉन्ग्रुएन्सीच्या साइन नुसार साइड्स पण आपल्याला काय भेटतात, करस्पॉन्डिंग साइड्स एकरूप मिळतात. म्हणजे ह्या ट्रायंगल ABC चे तीनही अँगल्स ट्रायंगल DEF च्या तिन्ही करस्पॉन्डिंग अँगल सोबत आपल्याला काय भेटलेले, एकरूप मिळालेले. त्याचप्रमाणे
ट्रायंगल एबीसीच्या तिन्ही साइड्स ट्रायंगल डीईएफच्या तिन्ही करस्पॉन्डिंग साइड सोबत काय मिळतात बाळांनो, एकरूप मिळतात. फिगर कडे बघितलं आपण तर, कारण तिथं कॉन्ग्रेसीचे साइन आपण इथं दाखवलेले आहेत. तर इथं 1-to-1 करस्पॉन्डन्स नुसार काय लिहायचं, AB इज कॉन्ग्रंट विथ DE, BC इज कॉन्ग्रंट विथ EF आणि AC इज कॉन्ग्रंट विथ DF. AC इज कॉन्ग्रंट विथ DF. तर अशा प्रकारे आपल्याला दिसतं की साइड AB कॉन्ग्रंट आहे DE सोबत, BC कॉन्ग्रंट आहे EF सोबत आणि AC कॉन्ग्रंट आहे DF सोबत. तर एका ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही करस्पॉन्डिंग साइड सोबत कॉन्ग्रंट आहेत. एका ट्रायंगलचे तिन्ही अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही करस्पॉन्डिंग अँगल सोबत कॉन्ग्रंट आहेत. तेव्हा आपण म्हणू शकतो देअरफॉर ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रंट विथ ट्रायंगल DEF. तर हे आपण मागच्या स्टँडर्ड मध्ये बघितलं होतं की कॉन्ग्रन्सी ऑफ टू ट्रायंगल्स. आता इथं सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स कडे आपण वळूया. तर फिगर मध्ये दिसतंय आपल्याला की ह्या ट्रायंगल एबीसीचे आणि ट्रायंगल PQR चे तिन्ही अँगल जे करस्पॉन्डिंग अँगलचे पेअर आहेत ते कसे आहेत, कॉन्ग्रंट दिसत आहेत. पण आकारामध्ये बदल दिसतोय बाळांनो. एबीसी छोटा दिसतोय, PQR मोठा दिसतोय. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा की एबीसीच्या तिन्ही साइड्स PQRच्या तिन्ही करस्पॉन्डिंग साइड सोबत सेम प्रोपोर्शन मध्ये असतात. तर इन शॉर्ट काय की दोन ट्रायंगल सिमिलर केव्हा असतात, दोन ट्रायंगल सिमिलर तेव्हा असतात जेव्हा एका ट्रायंगलचे तिन्ही अँगल्स दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही करस्पॉन्डिंग अँगल सोबत काय असतात, कॉन्ग्रंट असतात. आणि एका ट्रायंगलच्या तिन्ही साइड दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही करस्पॉन्डिंग साइड सोबत काय असतात, सेम प्रोपोर्शन मध्ये असतात. तेव्हा ते दोन ट्रायंगल काय असतात, सिमिलर असतात. तर इथे बघूयात फ्रॉम फिगर in triangle ABC and triangle PQR, angle A is congruent with angle P, angle B is congruent with angle Q, angle C is congruent with angle R. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की दोन ट्रायंगल सिमिलर केव्हा असतात, जेव्हा ह्या ट्रायंगलचे तिन्ही अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही करस्पॉन्डिंग अँगल सोबत काय येतील, एकरूप येतील आणि म्हणजे कॉन्ग्रंट येतील. आणि ह्याच्या तिन्ही साइड ह्याच्या तिन्ही करस्पॉन्डिंग साइड सोबत काय असतील, सेम प्रोपोर्शन मध्ये असतील. म्हणजे ते प्रोपोर्शन कसं दाखवू शकतो, अँड इकडं AB अपॉन PQ, AB चा करस्पॉन्डन्स PQ सोबत इज इक्वल टू BC अपॉन QR, BC चा करस्पॉन्डन्स QR सोबत अँड AC अपॉन PR, AC अपॉन PR. जेव्हा ह्या दोन कंडिशन दोन ट्रायंगल सॅटिस्फाय करत असतील तेव्हा ते दोन ट्रायंगल काय असतात, सिमिलर असतात बाळांनो. तर आशा करतोय की तुम्हाला कॉन्ग्रन्सी ऑफ टू ट्रायंगल्स आणि सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स मधला फरक नक्कीच कळाला असेल बाळांनो. आता आपण बघत आहोत टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. तर टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी मध्ये पहिली टेस्ट आहे AAA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. तर AAA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी म्हणजे काय, तर अँगल 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 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. तर याच्यामध्ये काय असतं की एका ट्रायंगलचे तिन्ही अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही करस्पॉन्डिंग अँगल सोबत काय असतील, कॉन्ग्रंट असतील. तेव्हा ते दोन्ही ट्रायंगल काय येतील, सिमिलर येतील आणि त्यांच्या साइड्स ऑटोमॅटिकली करस्पॉन्डिंग साइड्स काय येतील, सेम प्रोपोर्शन मध्ये येतील. तर हीच टेस्ट आहे फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स. सी हियर 1-to-1 करस्पॉन्डन्स आपण आता शिकलेलो आहे. तर त्याच्यामध्ये फॉर गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स व्हेन corresponding angles of two triangles are congruent, then the two triangles are similar by AAA test of similarity. तर बघूयात आपण कसे सिमिलर येतात ते. फ्रॉम फिगर in triangle ABC and triangle PQR, if angle A is congruent with angle P, angle B is congruent with angle Q and angle C is congruent with angle R.
तर इथं फिगरवरून आपल्याला धडधडीत दिसतंय की साइन जर चेक केले तर A is congruent with P, B is congruent with Q and C is congruent with R. सो इथं फ्रॉम फिगर आपण इथं दाखवलंय. आता याच्यावरून काय लक्षात आलं की एका ट्रायंगलचे तिन्ही अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही करस्पॉन्डिंग अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आहेत. त्यामुळं इथं ट्रायंगल ABC हा सिमिलर आहे, सिमिलॅरिटीचं साइन आहे. तर इथं खाली जर आपण दोन रेषा काढल्या तर ते कॉन्ग्रुएंट होतं आणि फक्त हे साइन लिहिलं तर हे काय सिमिलॅरिटीचं साइन आहे. सो triangle ABC is similar to triangle PQR. Triangle ABC is similar to triangle PQR by AAA test of similarity. By AAA test of similarity. Yes. आता याचा अर्थ काय? हे दोन ट्रायंगल जर सिमिलर भेटलेत आपल्याला AAA टेस्ट नुसार तर ऑटोमॅटिकली त्याच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या पेअर्स आहेत त्या कशा येतील एकमेकांना सेम प्रोपोर्शन मध्ये येतील. देअरफॉर आपण काय लिहू शकतो AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR हे आपण लिहू शकतो. तर अशा प्रकारे AAA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आपण समजून घेऊ शकतो. बाळांनो पुढची टेस्ट आहे AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. तर इथं काय दिसतंय AA टेस्ट. आता इथं मगाशी AAA टेस्ट होती त्याच्यामध्ये काय होतं की तीन अँगल होते. आता इथं AA टेस्ट आहे त्याच्यामध्ये एका ट्रायंगलचे दोन अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल सोबत जेव्हा कॉन्ग्रुएंट मिळतात तेव्हा ते दोन ट्रायंगल काय असतात एकमेकांना AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने सिमिलर असतात. तर इथं तेच लिहिलं स्टेटमेंट फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस इफ टू अँगल्स of a triangle are congruent with two corresponding angles of other triangle, then the two triangles are similar by AA test of similarity. बघा फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस म्हणजे व्हर्टायसेसच्या दिलेल्या एकाच एक संगतीनुसार इफ टू अँगल्स जर दोन अँगल्स एका ट्रायंगलचे दोन अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतील विथ म्हणजे कुणाच्या बरोबर द टू करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ अदर ट्रायंगल तर दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल्स सोबत हे पहिल्या ट्रायंगलचे दोन अँगल्स काय असतील कॉन्ग्रुएंट असतील तेव्हा ते दोन्ही ट्रायंगल देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. तर अशा प्रकारे आपण बघूया तिथं इफ इन ट्रायंगल ABC and triangle PQR angle A is congruent with angle P and angle B is congruent with angle Q. तर फिगर वरून आपण साइन वरून हे लिहू शकतो. Therefore triangle ABC is similar with triangle PQR by AA test of similarity. याचाच अर्थ काय कोणत्याही दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल्सच्या दोन पेअर्स जर एकमेकांना कॉन्ग्रुएंट मिळत असतील तेव्हा ते दोन्ही ट्रायंगल एकमेकांना AA टेस्ट नुसार काय असतील सिमिलर असतील. आता दोन ट्रायंगल एकमेकांना AA टेस्ट नुसार जर सिमिलर असतील तेव्हा आपण काय लिहितो त्यांच्या साइड्स ऑटोमॅटिकली काय लिहितो करस्पॉन्डिंग साइड्सला प्रपोर्शन मध्ये लिहितो. तर इथे ते आपण लिहू शकतो देअरफॉर AB अपॉन PQ BC अपॉन QR अँड AC अपॉन PR हे आपल्याला ऑटोमॅटिकली मिळतं. तर अशा प्रकारे AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आपण समजून घेऊ शकतो. बाळांनो आता आपण बघणार आहोत SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. SAS म्हणजे काय साइड अँगल साइड. तर इथं फिगरवर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर इथं काय दिसतंय की या ट्रायंगल ABC ची AB ही PQ सोबत सेम प्रोपोर्शन मध्ये दिसते. ट्रायंगल ABC ची BC ही या QR सोबत सेम प्रोपोर्शन मध्ये दिसते आणि ह्या दोन साइडनी जे इन्क्लूड केलेला हा अँगल आहे हा अँगल ह्या दोन्ही करस्पॉन्डिंग साइड्सनी इन्क्लूड केलेल्या अँगल सोबत काय दिसतोय साइन वरून एकरूप म्हणजेच कॉन्ग्रुएंट दिसतोय. तर याच्यावरूनच आपण ही SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी समजून घेऊ शकतो. तर फॉर a given correspondence of vertices of two triangles if two pairs of corresponding sides are in the same proportion. बघा
फॉर गिव्हन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेसच्या करस्पॉन्डन्स नुसार जर दोन ट्रायंगलच्या दोन पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स म्हणले, दोन पेअर्स म्हणजे दोन जोड्या, म्हणजे ह्या ट्रायंगलच्या दोन साइड्स दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन्ही करस्पॉन्डिंग साइड्स सोबत सेम प्रपोर्शन मध्ये असतील, इफ टू पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रपोर्शन अँड अँगल्स बिटवीन देम, आणि अँगल्स ह्या दोघांमधले अँगल्स बिटवीन देम आर कॉन्ग्रुएंट, अँगल बी अँड अँगल क्यू आर कॉन्ग्रुएंट, देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. तर अशा प्रकारे आपण हे विधान समजून घेऊ शकतो. तर आता इथं प्रूव्ह करूयात की फ्रॉम फिगर इन triangle ABC and triangle PQR. Yes, AB upon PQ is equal to काय आहे बाळांनो 3/6. पहिला 3 1 जा 3, 3 2 जा 6 हे आलं 1/2. and त्याचप्रमाणे BC upon QR घेतलं, BC upon QR जर घेतलं तर इथं दिसतंय 4/8, 4 1 जा 4, 4 2 जा 8 हे पण येतं 1/2, 1/2. तर याच्यावरून काय लक्षात येतं की AB अपॉन PQ चा रेशो 1/2 मिळाला, BC अपॉन QR चा रेशो 1/2, म्हणजेच त्याच्या दोन पेअर्स ज्या आहेत करस्पॉन्डिंग साइड्सच्या त्या कशा आलेत, सेम प्रपोर्शन मध्ये आलेले. देअरफॉर AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. आणि आणखी काय दिसतंय, अँगल्स बिटवीन देम आर कॉन्ग्रुएंट आल्सो, अँड अँगल B is congruent. Angle B is congruent with angle Q. Yes, angle B is congruent with angle Q. Therefore, triangle ABC is similar with triangle PQR by SAS test of similarity. अशा प्रकारे आपण SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी काय करू शकतो, समजून घेऊ शकतो. आता याचाच अर्थ काय लक्षात घ्या, इथं दोन साइड्स ह्या ट्रायंगलच्या दोन्ही करस्पॉन्डिंग साइड सोबत सेम प्रपोर्शन मध्ये आल्या, म्हणजे उरलेली तिसरी साइड ऑटोमॅटिकली काय येईल, ह्या ट्रायंगलच्या तिसऱ्या साइड सोबत सेम प्रपोर्शन मध्ये येईलच. आणि एक अँगल जर कॉन्ग्रुएंट आहे तर आता हे दोन ट्रायंगल सिमिलर मिळाले, तर उरलेले दोन्ही करस्पॉन्डिंग अँगलच्या ज्या पेअर आहेत त्या पण कशा असतील, एकमेकांना यस कॉन्ग्रुएंट असतील. तर अशा प्रकारे आपण SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी समजून घेऊ शकतो. आता बघूयात SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. तर SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी मध्ये आपण जर फिगर कडे नीट लक्ष देऊन बघितलं तर फिगर मध्ये काय दिसतंय, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR मध्ये ट्रायंगल ABC ची साइड AB ही PQ सोबत सेम प्रपोर्शन मध्ये आहे, BC इज इन सेम प्रपोर्शन विथ QR, AC इज इन सेम प्रपोर्शन विथ PR. तर आता ते कसं सेम प्रपोर्शन मध्ये येतं ते आपण बघणारच आहे. त्याच्या आधी त्याचं स्टेटमेंट लक्षात घेऊया. फॉर अ गिव्हन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स, दोन ट्रायंगलच्या व्हर्टायसेसच्या दिलेल्या करस्पॉन्डन्स नुसार, इफ 3 साइड्स ऑफ वन ट्रायंगल, जर एका ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स आर इन द सेम प्रपोर्शन, ह्या सेम प्रपोर्शन मध्ये असतील टू द करस्पॉन्डिंग 3 साइड्स ऑफ अदर ट्रायंगल, दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही करस्पॉन्डिंग साइड सोबत सेम प्रपोर्शन मध्ये असतील, देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बघा, एका ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही करस्पॉन्डिंग साइड सोबत जेव्हा सेम प्रपोर्शन मध्ये येतील तेव्हा ते दोन ट्रायंगल्स SAS टेस्ट नुसार काय असतील, सिमिलर असतील. तर बघूयात आपण ते कसे सिमिलर येतात. हियर फ्रॉम फिगर इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR काय दिसतंय बाळांनो, AB अपॉन PQ. जर आपण इथं हा रेशो घेतला तर याचे मेजरमेंट इथे दिसत आहेत 3/6, 3 1 जा 3, 3 2 जा 6 हे आलं 1/2. त्याचप्रमाणे BC अपॉन QR हा रेशो घेतला तर BC अपॉन QR काय दिसतंय मेजरमेंट नुसार 4/8, 4 1 जा 4, 4 2 जा 8 हे पण आला रेशो काय 1/2. आणि AC अपॉन PR हा रेशो घेतला तर काय दिसतंय आपल्याला 5/10, 5 1 जा 5, 5 2 जा 10 हे पण आला काय 1/2. तर इथं आता
प्रत्येक रेशो कसा येतो आपल्याला 1/2 1/2 1/2 म्हणजे सेम प्रपोर्शन दिसतंय आपल्याला सगळ्या रेशोचा. सो इथं आपण लिहू शकतो डायरेक्टली देअरफॉर AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. तर याच्यावरून आपण काय सांगू शकतो, देअरफॉर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR बाय SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता हे दोन ट्रायंगल्स SSS टेस्ट नुसार सिमिलर मिळालेत, याचाच अर्थ काय, तर त्या दोन्ही ट्रायंगलच्या ज्या 3 करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्स आहेत त्या पण एकमेकांना ऑटोमॅटिकली काय भेटतील, कॉन्ग्रुएंट भेटतील. आता या दोन्ही ट्रायंगल्स, तर इथं आपण लिहू शकतो अँगल A, देअरफॉर अँगल A इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल P, angle B is congruent with angle Q and angle C is congruent with angle R. अशा प्रकारे आपण ही SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी समजून घेऊ शकतो. आता आपण बघूया टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी वरती डिपेंड असलेले काही प्रॉब्लेम्स. तर इथं एक प्रॉब्लेम आपल्याला बोर्ड वरती दिसतोय की इन ट्रायंगल ABC angle B is equal to 60 degree, angle C is equal to 70 degree and in triangle XYZ also angle Y is equal to 60 degree and angle Z is equal to 70 degree. Are triangle ABC and triangle XYZ similar? If yes, state why. म्हणजेच काय, ABC आणि XYZ सिमिलर आहेत का, जर असतील तर का. तर आपण आताच टेस्ट शिकलेलो आहे, त्यातल्या टेस्टचा आपण इथे वापर करू शकतो, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीचा. तर इथे फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन in triangle ABC and triangle XYZ, in triangle ABC and triangle XYZ, angle A is equal to angle Y is equal to 60 degree. Therefore, angle A is congruent with angle Y. आणि त्याचप्रमाणे angle C is equal to, किंवा इथं मेजर ऑफ अँगल लिहू शकतो, मेजर ऑफ अँगल C, मेजर ऑफ अँगल Z इज इक्वल टू 70 डिग्री. देअरफॉर अँगल C इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट विथ अँगल Z. तर इथं आपल्याला काय दिसतंय की एका ट्रायंगलचे दोन अँगल्स दुसऱ्या ट्रायंगलच्या 2 करस्पॉन्डिंग अँगल सोबत कॉन्ग्रुएंट दिसतात. त्यामुळे हे दोन्ही ट्रायंगल आपण सिमिलर सांगू शकतो. येस, कोणत्या टेस्टने, तर AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सो देअरफॉर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल XYZ बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. अशा प्रकारे एकदम सिंपल रित्या आपण हे प्रॉब्लेम सोडवू शकतो. बाळांनो, आपल्याला इथं प्रॉब्लेम दिसतोय बोर्डावरती. इन ऍडजॉइनिंग फिगर BP परपेंडिक्युलर AC, हा सेगमेंट BP AC ला परपेंडिक्युलर आहे अँड CQ परपेंडिक्युलर AB, CQ हा AB ला परपेंडिक्युलर आहे. आणखीन काय इन्फॉर्मेशन दिलेली, A', Q', B म्हणजे पॉइंट्स A, Q आणि B हे कसे आहेत, कोलिनियर आहेत. त्याचप्रमाणे पॉइंट्स A, P, C हे पण कसे दिसतात, कोलिनियर, म्हणजेच A', P', C. तर आपल्याला प्रूव्ह दॅट म्हणजे सिद्ध करायला सांगितलं की APB सिमिलर आहे AQC सोबत. तर आता इथं परपेंडिक्युलर दिलंय, काय दिलंय, BP परपेंडिक्युलर AC. काय दिलंय इथं, BP परपेंडिक्युलर AC दिलंय. इथं हे BP परपेंडिक्युलर AC आहे, याचाच अर्थ काय, तर APB हा जो अँगल आहे तो 90 डिग्री होतो आणि CQ परपेंडिक्युलर AB दिलंय, याचाच अर्थ काय, तर AQC हा अँगल पण काय होतो, 90 डिग्री. तर ते आपण इथं आधी लिहूयात, त्याच्या मदतीनं आपण इथं सिद्ध करू शकतो. हिअर गिवन काय दिलेलं आहे बाळांनो, BP परपेंडिक्युलर AC, देअरफॉर अँगल APB इज इक्वल टू व्हॉट, 90 डिग्री. फ्रॉम 1 इथं विधान 1 लिहूयात, स्टेटमेंट 1 देऊयात इथं. आणि ऑल्सो अजून काय दिलेलं इथं, CQ परपेंडिक्युलर AB, therefore angle AQC is also 90 डिग्री. ह्याला स्टेटमेंट 2 देऊया. आणि आता
लिहूयात इन ट्रँगल APB and AQC. Now in triangle APB and triangle AQC, yes, angle APB is congruent with angle AQC from 1 and 2 because both are right angles. आणि आणखीन एक गोष्ट दिसते, हा जो ए अँगल आहे, ए व्हर्टेक्सला तयार होतोय, तो दोन्ही ट्रायंगल मध्ये काय दिसतोय, कॉमन दिसतोय. सो इथं डायरेक्टली आपण लिहू शकतो तिथं अँगल PAB कॉन्ग्रंट, अँगल PAB हा कॉन्ग्रंट आहे अँगल QAC सोबत, अँगल QAC सोबत म्हणजे एकाच व्हर्टेक्सला ही दोन्ही अँगल तयार होतात म्हणजे ऑब्व्हियसली कॉमन अँगल आहे, कॉन्ग्रंट असणारच. मग इथं आपण रिझन तेच लिहायचंय, कॉमन अँगल्स. येस. देअरफॉर आता एका ट्रायंगलचे दोन अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल सोबत काय मिळालेत आपल्याला, कॉन्ग्रंट मिळाले. त्यामुळे हे दोन्ही ट्रायंगल आपण काय करू शकतो, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने काय करू शकतो, सिमिलर दाखवू शकतो. देअरफॉर ट्रायंगल APB इज सिमिलर टू ट्रायंगल AQC by AA test of similarity. Yes. तर अशा प्रकारे आपण टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीचा उपयोग करून दिलेले प्रॉब्लेम्स सोडवू शकतो. बाळांनो, आशा करतोय की मी जे कॉन्सेप्ट्स तुम्हाला शिकवतोय किंवा त्याच्यावरती आधारित जे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला शिकवतोय ते तुम्हाला नक्कीच समजत असतील. जर तुम्हाला ते समजत असतील आणि असं वाटतं की तुम्हाला त्याचा फायदा होतोय तर तुम्ही आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बाळांनो. कारण ज्या विद्यार्थ्याला या व्हिडिओची गरज आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्याला या व्हिडिओची काय होईल, मदत होईल आणि तो त्याच्या आताच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये काय करेल, चांगले मार्क्स मिळवू शकेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडत असेल, माझं शिकवणं तुम्हाला खरंच आवडत असेल, तुम्हाला फायदा होत असेल तर आपल्या या व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब पण करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या कॉन्सेप्ट सोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर.